कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई चिडल्या होत्या का? नाही, फार नाही। खरं टास्क तर चीनू म्हणून समजायचं। मी पण बनीला फोन करते। हा, मी कोणाचा फोन आहे? थांब मी बघते। बाबाचा फोन? हो। हॅलो बाबा, अजून किती वेळ लागणार आहे तुला? बाबा लवकर ये ना, आम्ही वाट बघतोय तुझी। हो बाळा, मी बाळा खूप ट्रॅफिक होतं आणि पाऊस पण किती पडतोय बघितलंस ना तू। आम्ही सकाळीच येतो, ओके? बरं मला सांग, काय करतोयस तू? ब्रश केला? हो, ब्रश तर मगाशीच झाला। मग मला झोपच येत नव्हती, म्हणून मी अभ्यास करायला बसलोय। अजून? अरे एवढी रात्र झाली आहे, झोपा ना आता। नाही, आम्ही नाही झोपणार। एक तर तू घरी पण नाही आलास आणि आम्हाला स्टोरी पण कोणी नाही सांगितली, मग आम्ही काय झोपू? ओके, म्हणजे मी काय करावं की तुम्ही झोपाल? असं नाही आई, पण तू अवनी काकीच्या मोबाईलवर का फोन केलायस आई? तू इकडे असल्यास तेच तर खूप बरं झालं असतं। हो ना बाळा, मला पण चैन नाही पडत आहे तुझ्याशिवाय। तुला भीती वाटतेय का? हो, खूप वाटते। अरे मग गाणी ऐक ना तू, म्हणजे तुला शांत वाटेल। नाही, आम्ही 2 तास मूवी बघणार, मगच झोपणार आणि पक्कान पण खाणार। 2 तास नाही, 1च तास। हा अदिती, अदिती 1च तास फक्त, ओके? हो काका, डोंट वरी, मी आहे ना। ठीक आहे, चला मजा करा आता आणि लवकर झोपा, ओके? मी सकाळी येतो। चला, गुड नाईट, लव्ह यू। लव यू टू। बाय। काय झालं? ऐकलं का चनू म्हणून? 1 तास मूवी बघायचं प्रॉमिस घेतलंय। सॉरी, लाज घेतली माझ्याकडून, मग ऐकलं। हे बनीचं काय? नाही, तो तसा हट्टी नाहीये पार, पण त्याला विजेच्या आवाजांची भीती वाटते। बिचारा। नाही, पण मी सांगितलं त्याला की गाणी ऐकत झोप म्हणून, म्हणजे त्याला जरा शांत वाटेल। आणि अगदीच काही असेल तर अतिथीच्या रूम मध्ये झोपेल तो, चालेल ना? हा, ऑफकोर्स, हे विचारण्याची पण गरज नाही। एनिवे, चला, इट्स बीन अ लॉंग डे। आपण हे डोर लॉक केले ना तुम्ही? आई बाबा यायचे। नाही केलाय। सॉरी 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 सॉरी। ओके, लागलं का? सावकाश। पण मग तुम्ही खाली का बसलात? तुम्ही का खाली बसला? वर झोपा ना। हो, असं कसं? तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते। तुम्हाला लागलंय बघा किती। हे बघा, घरी मुलांमुळे मला काही बोलता येत नाही। इथे तुम्ही असं खाली झोपलेलं मला नाही आवडणार। पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। पण मला आहे ना, प्लीज प्लीज तुम्ही प्लीज बोलतोय ना, प्लीज। ठीक आहे। ते मला पाणी देता का प्लीज? 1 मिनिट। सावकाश। अहो, हे तुम्ही गंडवलत मला। तुम्ही ऐकायलाच तयार नव्हतात ना। आणि हे पाणी? पाणी ते तिथे ठेवा।
आणि झोपा आता शांत. हे हे बरोबर नाहीये. हो, अशा फेऱ्या मारून काय होणार आहे? कदाचित ते फाईल बघणारही नाहीत. तुम्ही कपाटात ठेवलेत ना नीट? अगं नाही ना, ती नीट ठेवली नाहीये फाईल. मी वरच्यावरच ठेवली होती. म्हटलं सकाळी ठेवूया आपण नीट. आता मी एक काम करतो, काहीतरी कारण काढून आतमध्ये जातो आणि त्या सादरीत फाईल गुंडाळतो आणि बाहेर येतो. तोपर्यंत मला चेन पडणार नाही. ती फाईल समजा वसूने बघितली ना तर खूप मोठा घोळ होईल. तुम्हाला ती फाईल काढताना बघितलं तर बस तू काही प्रश्न विचारल्याशिवाय राहील का? नाही नाही, असं काही होणार नाही. ते झोपले असतील, मी पटकन आलो का. हो, असं काय करता तुम्ही? ते काय असेच झोपले असतील का? दरवाजा आतून लावणार नाहीत का? मग सांग ना, मी काय करू आता? काळजी करून काय होणार आहे? बघू फाईलचं काय करायचं सकाळी. नाही नाही, मला चैन पडणार नाही. कसं आहे ना, या घराचं प्रकरण सुरू झालं ना तेव्हापासून काही ना काही अडचणी येतच आहेत. हे बघ, मी एक काम करतो, मी पटकन जातो आणि घेऊन येतो. आलो. हो, समजत कसं नाही तुम्हाला? एक तर त्यांच्या घरात इतकी माणसं, त्यांना निवांतपणा मिळत नसेल. आज जरा निवांतपणा मिळालाय, नका त्यांना डिस्टर्ब करून, झोपू दे ना त्यांना. अगं पण ते फाईल. फाईलचं बघू आपण सकाळी. ठेवू नीट. चला झोपा आता. चला. अहो झोपा. सॉरी सॉरी, तुम्हाला लागलं. अंधार एवढा मला काही दिसतच नाहीये. तुम्ही झोपा आता. नक्की नाही लागलं. नाही, मी खरंच ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.